माझे पप्पा पण आलेत काय? हो हो. काय झालं ग पायाला? कुठे काय काय नाही. लंगडतेस का मग? नाही, काय नाही. योग्या काय झालं त्याच्या पायाला? अहो आप्पा ते मगाशी तिकडून येत होतो तेव्हा त्याच्या पायाला काटा बसलाय. अरे पायात मोडला बिडला नाही नव काटा? नाही नाही, फक्त टच झालाय, बाकी काय नाहीये. तुला माहित नव्हतं का त्या बाजूने काटा आहेत म्हणून? तरी पण पोरगीला तिकडे घेऊन गेलायस. आओ मामा, मी त्या रस्त्याने जात होते, तो म्हणत होता नको जाऊस, दुसऱ्या रस्त्याने जायचंय. माझी चूक आहे. ठीक आहे, आम्ही जरा माळ बघून येतो. तुम्ही जावा घराकडे हळूहळू आणि ईश्वरीला पण घेऊन जावा. हां आणि तुझ्या आईला सांग मी चिकन बनवायला सांगितलंय म्हणून. हां सांगतो की. अल्प्या हा. तू पण थांबा जेवायला, चिकन खायला. अहो चिकन सोडले मी. मग काय खातोयस रे? ससा नाही तर गोरपड. त्याच्या मग असं करा, मग जाता जाता हाना एखादी शिकार निघा. अहो हाणली असती पण आता कुठं गावती शिकार. अरे फार उंची वाढली तुझी योगेश. हो पप्पा, तुम्हाला माहित आहे का, योगेश आणि अल्पेश आहेत ना, दोघं रोज सकाळी व्यायाम करायला जातात आणि ते दोघं खूप चांगले मित्र आहेत. व्हेरी गुड. अशीच मैत्री जपा. बरं आप्पा येऊ का आम्ही? होय होय निघा. हां चल ईश्वरी. योगेश आता मोठा झाला आप्पा, तुमचा भार कमी झाला असेल फार, पण ह्या वयात सारखं रागवणं थोडं बरोबर वाटत नाही. हा, भार तर कमी व्हायला लागलाय. अहो, तरी बी मुद्दाम धाकात ठेवायला लागते पोराला. आताच ते बी आपली किंमत करणार हो. ते बी खरं आहे म्हणा. हां योग्या, तुझ्या आप्पासनी म्हणा उरका लवकर, जेवायला घ्यायचंय. रस्सा गोड झालाय. योग्या राळणी रस्सा पेजा जरा. काय आहे, सर्दी पडसं जात तर त्यानं बरं असतं या. आजी आता मी डायरेक्ट जेवणार आहे. तुला प्यायला पाहिजे असेल तर सांग, घेऊन येतो. रस्सा राहू दे, पिसच आण 2. बरं. दाजी बोला की. सारखं तुम्हीच बोलवत आहे. आता ह्या वेळेला तुम्हाला यायला लागते. सारखं मी काही येणार नाही, ह्यावेळी यायलाच लागते. येणार हो. आता कसं आहे, माझं पोरग योग्या हाताखाली आले. आता हाय जरा रिलॅक्स मी. आता नक्कीच येणार तुमच्याकडं. तुम्ही नुसतं बोलायचं, कुठं जायचं. आप्पा आईने जेवायला बोलवल्या. योग्या आईला म्हणावं ताट करा, आलोच आम्ही. घ्या पाहुणं, निवांत घ्या. अजून पाहिजे असेल तर मागवतो, काय नाही. ए आज्या जागीच तिथे जाऊन झोप. आलास मुत्तून बस.
आज कमी जेवलास रे? नाही तर नाही तर कसं, अरे चिकन मटन असलं वशाट असलं ते 2 भाकरी मुरगाळणार, तू आज एकाच भाकरीवर आवारलंस. अजय एवढं लक्ष कशाला रे? ठेवावं लागतं, नातो आहेस, अर्धलीन आणलाय वे. आणि हेरमुसलायस कशा पाय? काय नाही, आता सुट्ट्या संपत आल्यात आणि 10वी बी चालू आहे. तर का उद्या इशू चालली म्हणून तोंड पाडलंयस? ए यार तसलं काय बी नाही बघ. आणि माझ्यासमोर बोललायस तर ठीक आहे, आप्पासमोर बोलशील तर आप्पा माझी कातडी काढेल. अरे गमतीनं बोललो रे. तुझी गंमत माझ्या अंगलट येऊ नये म्हणजे झालं. अरे चेष्टा केली. तुला लगीन करायचं असलं तर सांग, तिच्या बाला बोलतो तसं. यार याडबीड लागली काय तुला? काय बी काय बोलतोयस? अरे लगीन काय वाईट असतं का? लगीन केल्यावर माणूस सुधारतो. 10वीच्या नातवाला लगीन कर म्हणतोस, काय बोलावं तुला? अरे माझं बी वयाच्या 17व्या वर्षीच लगीन झालं, माझं आठवलं म्हणून बोललो. आजा तुमचा काळ वेगळा होता, आमचा काळ वेगळा आहे. बरं जा झोप, मला झोप आली आता, झोपतो मी. इशू बाळा, तुझ्या पप्पाला आणि मामाला तेवढा चहा दे. आणि त्या योग्याला काय झाले बघ, अंगणात झोपलेला आत येऊन झोपलाय, आणि त्याला उठीव आणि मन मी चालले म्हणून. हां. आणि ऐक, हे तुपाचा डबा एवढा आठवणीनं ने बरं का, नंतर बॅगेत ठेव. धर जा. योगेश, ए योगेश, 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 अरे उठ की रे. ए योगेश, योगेश, मी चाललीये. तू खरंच इथं आलेस काय? हे स्वप्न आहे? म्हणजे स्वप्नच आहे. हे वयलय आडनिड हायर, हे प्रेमलय कोडबिड हायर. सुटलं सुटलं वाटतया की पुन्हा बांधलं जातय. भावनेच्या दावणीला जाऊन गुणगुणतै गुणगुणतै एकट्यात गाणं गुणगुणतै 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 एकट्यात गाणं गुणगुणतै. मी ग तू गुलमोहर, आषाढाची तू झड झिंबड. तुझ्या संगतीचा असर
गावाला बी फुटलं एक शहर अंतर अंतर वाढत या की पुन्हा सांधलं जातय सागराच्या शरतीला नाद भारी नडतिया गुणगुणतै गुणगुणतै एकट्यात गाना गुणगुणतै 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 एकट्यात गाना गुणगुणतै आता कळालं का स्वप्न आहे का खरं आहे ते? म्हणजे तू खरं झालेस इथं? मला वाटलं परत स्वप्नच आहे. कसलं स्वप्न? काय नाही, जाऊ दे. बरं ते सोड, आवर पटकन आंघोळीला जा. ड्रेस भारी दिसतोय की. तुझी चॉईस आहे की. माझी चॉईस भारीच असते, फक्त उत्तर मिळत नाही आवडत्या गोष्टींचं, लोकांचं. ओ शिट, मला तिने काम सांगितलेलं, मी ते करायचंच विसरले. आता काय करायलास? अगं त्या दिवशी तुला आमरस आवडला होता म्हणून मामानं आंबा आणल्यात तुझ्यासाठी. गेल्यावर सांग मम्मीला आमरस करायला. हा बर, हे धर, पाया पडते तुझ्या. अगं राहू दे, आज्याच्या आणि मामाच्या पडलीस ना माझ्या आणि कशाला. असं दे की, पण तुझ्या पण पडते की. थांब. पुढच्या वर्षी लवकर ये काय सुट्टीला. हां, अजून 1-2 दिवस थांबला असता तर बरं झालं असतं. थांबलो असतो, पण पुढे जायचं कामं पण आहेत, सुट्टी पण नाही, आणि पेंडिंग कामं पण पूर्ण करायचे आहेत. तसं पण आहे म्हणा, माणसाही मागं काम हे राहतेच घेऊ. चला येऊ, उन्हाच्या आधी घरी पोचलं पाहिजे. पण जेवण करून गेला असता तर बरं झालं असतं. नाही नको, उशीर होईल. वाटेत काहीतरी खाऊन घेईन. सगळं घेतलं ना वैशू बाळा? हो सगळं घेतलं. अरे योग्य दिसना. अरे का महिना 1.5 महिना एकत्र खेळला सा, आणि आता कुठं लपून बसलाय बघ जरा. होय, सवय झाली ती योग्याला पण याची. जा, कुठं रुसलाय बिसलाय काय बघ जा. ह्या वर्षी ऊन जरा जास्तच आहे हो. भरपूर ऊन आहे, भरपूर. पाऊस आला पाहिजे लवकर बघा. योगेश, योगेश, योगेश. इथे बसलायस वे? रुसलायस का?
तुला माझा राग आलाय का? योग्या, ए योग्या, फ्रेंड्स, ए योग्या, बाहेर ये पटकन. आलो आलो. चल. ये अल्प्या ये. अरे अल्पेश, चला आता निघतो आम्ही. होय होय. येशू बेटा, हे घे तुझ्या मामाकडून. अहो कशाला? असू दे, वाटत का काय. असू दे घे. बस बाळा. चला येऊ. हो या. सावकाश जा. हो सावकाश जाऊ. आर आलोच मी. एक अर्धा तास लागतोय मला. तुम्ही करा सगळे तयारी आहे त्यावर. अरे अरे ही काय नाही, गाडीला केकच मारतोय बाबा मी. हा हा आलो आलो चला. पिशवी राहिली वाटते. योग्या, ए योग्या, अरे योग्या. हा काय रे, कानात बोळ घातला तर काय तुझ्या? त्यात खोटीला पिशवी आहे तेवढी घेऊन लवकर. काय रे, 2 दिवस झालं बघतोय. लक्ष कुठं आहे तुझं? तुला वाटतं असेल माझं तुझ्यावर लक्ष नाही, पण चांगलं लक्ष आहे. आता सुट्ट्या संपलेत, 10वीचं वर्ष आहे आता पुढं. तर अभ्यासाकडे लक्ष दे. समजलं का? आजा, हा काय रे? शिवरेचे पप्पा न आपला आप्पा तुझ्या देखत दारू पित होतं.
होय बसली होतं येतं बाहेर. मग पहिला असं चालू होतं का? पहिलं का बा आमच्या याला हा. येडायस काय आल्या का शेजारचं जरी म्हातारा माणूस असलं तर त्याच्या देखत सुपारी खायचं धाडस होत नव्हतं ना. मग आता हे कसं काय? अरे हे कसं काय म्हणजे हे बघ योगेश ह्या आप्या मी गिरणीत कामाला होतो राह्याला चाळीत तेव्हा ही चाळीत माझ्यासंग बारकं होतं र. आणि त्यात मुंबईत कसं आहे माहिती आहे का मोठ्या शहरातने बापल्याक सुद्धा एकामेकाच्या गालासात बसून पेते ते आणि मग त्यातलं बघितलेलं आता हे तर बी लागले ते करायला. अल्प्या काय करत असेल रे ईश्वरी? योग्या अरे गेली ती शहरात. आता ती शहराची झाली. सोड आता तिचा विचार. पण मला नाही वाटत ते इथलं काय विसरले असेल असं. योगेश, तू रोज व्यायाम करतोस ना आणि खूप फास्ट पळतोस ना? हो. मग तुला फोटो वाटते का? होय. मग तुला पटवून देण्यासाठी काय करू सांग. मला पकडून दाखव. म्हणजे म्हणजे मला पकडून दाखव. योग्या हे योग्या योग्या अरे स्वप्न खरी नसत्यात. नसू दे, पण ती समोर नसताना सुद्धा तिला बघायला मिळते रे.